वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला विसरलात तर वर्षभर कितीही पूजा अर्चा करा, तिचे फळ तुम्हाला शून्य मिळेल. होय, शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अधिक महिना हा साक्षात भगवान विष्णूंचा महिना आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. पण विष्णूंच्या या पावन काळामध्ये जोपर्यंत आपण त्यांच्या अर्धांगिनीला म्हणजेच आदिशक्तीला कुलदेवीला प्रसन्न करत नाही, तोपर्यंत घरावरील संकटे आणि पैशाची चणचण कधीच दूर होणार नाही. अनेकांच्या घरामध्ये सतत आजारपण असणं, मुलींचे विवाह जमत नाहीत किंवा कमावलेला पैसा पाण्यात जातो, या सगळ्यांचे मुख्य कारण म्हणजे कुलदेवतांचा कोप किंवा तिची झालेली उपेक्षा. या अधिक महिन्यामध्ये घरामध्ये सुख, समृद्धी आणि अखंड लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी कुलदेवतेची एक अत्यंत सोपी आणि प्रचंड प्रभावी गुप्त सेवा कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक महिन्याला आपण मलमास किंवा धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतो. या महिन्यामध्ये सर्व धार्मिक विधीचे फळ नेहमीपेक्षा 1000 पटीने अधिक मिळते. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी पहिली आणि मुख्य शक्ती आहे ती म्हणजे कुलदेवी. जर कुलदेवीला प्रसन्न केले तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घराकडे वाकडे नजरेने पाहू शकणार नाही. पण बरेच लोक विचारतात, ताई अधिक महिन्यामध्ये विष्णूंची सेवा करायची की कुलदेवीची? तर समजून घ्या, अधिक महिन्यामध्ये विष्णू सेवेबरोबरच कुलदेवतेची सेवा केल्याने लक्ष्मी नारायण म्हणजे दोघांचाही आशीर्वाद एकाच वेळी मिळतो. यासाठी आपण कोणता विधी करायचा आहे हे अत्यंत लक्षपूर्वक समजून घ्या. अधिक महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे. सकाळी स्वच्छ आंघोळ करून देवासमोर बसा. सर्वात प्रथम एका तांब्यामध्ये कुलदेवतेचा डाब किंवा फोटो ठेवा. त्यावर देवीला कच्च्या दुधाने अभिषेक करा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने देवीला स्नान घाला. स्नान करत असताना मनामध्ये ओम दुर्गाय नमः या मंत्राचा तुम्हाला सतत जप करायचा आहे. देवीला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तिला पाटावर किंवा देवघरामध्ये स्थापन करा. देवीला लाल रंगाचे कुंकू लावा, कारण देवीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर तिला लाल रंगाचे फूल वाहा आणि कापसाचे वस्त्र अर्पण करा. पूजाविधी झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही एक तुम्हाला गुप्त सेवा करायची आहे आणि त्या सेवेचे नाव आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन करणं. मैत्रिणींनो, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करत असताना आपल्या हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या, कपाळावरती कुंकू, पायामध्ये जोडवे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र असलंच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हे ग्रंथ वाचन करायचं आहे. या ग्रंथाचे नियम कसे असतात याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडीच आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. मैत्रिणींनो, जेव्हा तुमचा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन करून होतं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवीला घरी बनवलेला गोड शिरा, खिरीचा किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनामध्ये हात जोडून देवीला प्रार्थना करायची आहे. हे कुलस्वामिनी, या अधिक महिन्यामध्ये मी तुझी सेवा केली आहे. माझ्या घरातील सर्व इरापिडा दूर कर आणि आम्हाला तुझा अखंड आशीर्वाद राहू दे. अधिक महिना संपेपर्यंत हीच सेवा तुम्हाला करायची आहे. ही झाली तुमची पहिली सेवा. आता दुसरी सेवा तुम्हाला करायची आहे. तुमच्यावर कोणतंही संकट असेल तरी सुद्धा तुम्ही जर ही सेवा केली त्या संकटामधून तुम्ही अलगदपणे बाहेर निघणार आहात. मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये जर आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरली तर आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटाचा नाश होऊ शकतो. तुमची कुलदेवी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या देवघरामधली कोणत्या ना कोणत्या देवीचा फोटो असेल, तुळजापूर मातेचा फोटो असेल, कोल्हापूर मातेचा असेल, सप्तशृंगी मातेचा असेल, आई जगदंबेचा असेल, दुर्गा मातेचा फोटो असेल, रेणुका मातेचा फोटो असेल, कोणत्या ना कोणत्या तरी देवीचा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच फोटोची तुम्हाला ओटी भरायची आहे. आता ओटी भरण्यासाठी लागणारं कोणकोणतं साहित्य आहे? साडी, चोळी, बांगड्या, मणी, मंगळसूत्र, जोडवी, हळदी कुंकू, त्याचबरोबर हार किंवा वेणी, 5 प्रकारची फळे, नारळ आणि दक्षिणा आणि त्यावर एक विड्याचं पान, हे संपूर्ण साहित्य आपल्याला त्या ओटी भरण्यावर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर देवीला भक्तिभावाने ओटी भरायची आहे. जगदंबा जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपल्यावर कोणतं संकट येत नसतं. जर तुमच्यावर काही संकट असेलच तर आई जगदंबेजवळ तुमची ती समस्या सांगायची आहे. ती आपली आई आहे, ती नक्कीच आपल्या संकटांना धावून येईल, आपल्याला नक्कीच मदत करेल. मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये जसं इतर सेवेला महत्त्व आहे, अगदी तसंच आपल्या कुलदेवतांची ओटी भरणं ही सुद्धा एक महत्त्वाची सेवा आहे. ओटी भरण्याबरोबरच तुम्ही अजून काही सेवा करू शकता, जसं की कुलदेवतांच्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. मंगळवार निवडा किंवा शुक्रवार निवडा. तुम्ही अधिक महिन्यामधल्या कोणत्याही वारी आपल्या
कुलदेवीची सेवा करू शकता, जप करू शकता. जर तुम्हाला जप येत नसेल तर तुम्ही कोणताही एक स्तोत्र म्हणू शकता. यूट्यूबवर लावा, मोबाईलवरती लावा किंवा तुम्ही स्वतः ग्रंथ घेऊन सुद्धा हे स्तोत्र पठण करू शकता. तर स्तोत्र कोणकोणती आहेत किंवा कोणकोणती स्तोत्र म्हणायची आहेत, ती आहेत श्रीसुक्त तुम्ही म्हणू शकता, श्री महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता किंवा दुर्गा महात्म्य सुद्धा तुम्ही वाचू शकता, देवी महात्म्य सुद्धा तुम्ही वाचू शकता. यापैकी कुठलेही स्तोत्र निवडा. अधिक महिन्यामधल्या कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी नित्यनेमाने तुम्हाला म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण कुलदेवतेची सेवा करतो तेव्हा आपल्यावर कोणतंही संकट येत नाही. ती आपल्या हाकेला लगेच धावून येते, मदतीला धावून येते. अशा पद्धतीने तुम्ही अधिक महिन्यामधल्या कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला मी सांगितलेल्या 3 सेवा नक्कीच करू शकता. आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण की तुमच्यामुळे सुद्धा अजून काही लोकांना आपल्या कुलदेवीबद्दल माहिती होईल आणि त्यासुद्धा सेवा करतील. आणि तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे जर त्यांनी सेवा केली तर नक्कीच त्याचंसुद्धा फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण की तुमच्यामुळे कोणीतरी त्यांच्या कुलदेवतांची सेवा करणार आहे, एक सेवेकरी घडणार आहे. मैत्रिणी चॅनलमध्ये जर नवीन असाल तर त्यांना सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.